इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं दररोज शहराच्या अनेक भागात अतिक्रमण मोहीम राबवली जाते आहे. अनधिकृतपणे दुकान थाटणाऱ्यांवर महापालिका विभाग कारवाई करत असून अनधिकृत जागेत विक्री करणाऱ्या अनेक वस्तू अतिक्रमण विभाग जप्त करत असतात. मात्र आज शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या मेन रोड येथे करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमणाची कारवाई केली की दुकानदारावर दरोडा टाकला हे दुकानदारांना कळेनासं झाले आहे. अतिक्रमण विभागाच्या दखणे मॅडम यांच्यामार्फत मेन रोड येथे अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. मात्र एका कपड्याच्या दुकानात करण्यात आलेल्या कारवाईचा CCTV व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जणू काही दरोडा टाकण्याच्या हेतूने आले की काय अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. सदर दुकानदाराने दुकानाच्या बाहेरील मोकळ्या जागेत विक्रीसाठी कपडे ठेवले होते. मात्र अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दरोडा स्टाईल या दुकानावर कारवाई केली असून अचानक आलेल्या या कर्मचाऱ्यांमुळे कपडे घेण्यासाठी आलेले ग्राहक घाबरले असून एवढेच नाही तर पोलीस बंदोबस्तात सुरू असलेली ही कारवाई दरोड्यासारखी दिसून आल्याने पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. आज झालेल्या कारवाईमुळे दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. LCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.